धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। या खेळाडूंना मोफत प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी क्रीडाधिकारी श्रीयुत टिळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे। जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते। यात तब्बल 16 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असून यातील काही क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणासाठी खेळाडूंकडून फी आकारण्यात येत आहे। तसेच अजूनही काही क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षकांची पदे रिक्त असून ती अद्यापही भरण्यात आलेली नाहीत। ज्या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणासाठी फी आकारण्यात येते त्या खेळांचे प्रशिक्षण हे मोफत करण्यात यावे। तसेच रिक्त असलेली क्रीडा प्रशिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी। या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी क्रीडाधिकारी श्रीयुत टिळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी स्वप्नील सोनवणे, निलेश चौधरी, जयवंत गोरे, ज्ञानेश्वर देवरे, दर्शन खंबायत आदी उपस्थित होते। जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आज 16 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते। त्यामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय 1 बॅडमिंटन, 2 रायफल शूटिंग, 3 तायक्वांडो, 4 लॉन टेनिस, 5 स्केटिंग, 6 योगा, जिम्नॅस्टिक, 7 कुस्ती, 8 तलवारबाजी, 9 बास्केटबॉल, 10 फुटबॉल, 11 मैदानी, 12 व्हॉलीबॉल आणि गरुड मैदान क्रीडा कार्यालय येथे खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल या सर्व खेळांसाठी प्रशिक्षक उपलब्ध असून क्रिकेटसाठीही प्रशिक्षक उपलब्ध करावा अशी मागणी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यामध्ये 5 खेळांसाठी फी ठेवण्यात आली आहे, ज्यात बॅडमिंटनसाठी 590 रुपये जीएसटी धरून, रायफल शूटिंगसाठी 295 रुपये जीएसटी धरून, तायक्वांदोसाठी 300 रुपये जीएसटी धरून, लॉन टेनिससाठी 413 रुपये जीएसटी धरून अशा फी त्या ठिकाणी आकारण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यातील पालकांना नम्र आवाहन आहे की आपल्या पाल्याची ज्या खेळात आवड असेल त्यात सहभाग मिळवण्यासाठी आजच जिल्हा क्रीडा कार्यालय ते संपर्क करा। शिक्षणासोबत मुलांमध्ये खेळांचा सहभाग वाढावा। तसेच कोणी खेळाडू स्वेच्छेने प्रशिक्षक म्हणून सेवा देण्यास इच्छुक असेल तर त्यांनीही जिल्हा क्रीडाधिकारी यांना भेटावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवा सेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केले आहे। या प्रसंगी स्वप्नील सोनवणे, निलेश चौधरी, ज्ञानेश्वर देवरे, जयवंत गोरे, दर्शन खंबायत व पदाधिकारी उपस्थित होते। जय शिवराय, जय महाराष्ट्र। धुळ्यातील खेळाडूंना ही कल्पना आहे का? आपल्या धुळे जिल्ह्यातील जे स्टेडियम आहे किंवा जे गरुड मैदान आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले जाते। तर तुम्हाला कल्पना आहे का त्या संदर्भात? 16 खेळ आहेत, ज्या खेळांना नाममात्र पैसे लागतात, तर काही खेळ हे विनामूल्य शिकवले जातात। आणि या संदर्भात आम्ही 15 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो की खेळांचे प्रशिक्षक जे नसतील ते भरा आणि ताबडतोब धुळ्यातील खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध करून द्या। तर आता बऱ्यापैकी प्रशिक्षक तिथे उपलब्ध आहेत आणि धुळ्यातील प्रत्येक खेळाडू त्या खेळामध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतो। तर नक्कीच खेळाडूंनी आपल्याला ज्या खेळामध्ये आवड आहे त्या खेळामध्ये करिअर करण्यासाठी आपण क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये खेळाच्या संदर्भात जे आपल्याला शिक्षण अवगत करायचं आहे ते सर्व आपल्याला तिथे उपलब्ध होणार आहे। सर्व धुळेकर बंधू भगिनींना, पालकांना नम्र आव्हान आहे, आपल्या पाल्याला एखाद्या खेळामध्ये आवड असेल तर तो खेळ आपण निवडा आणि त्वरित जिल्हा क्रीडा कार्यालय आणि गरुड मैदान येथे संपर्क करा। जोही कोणी चांगला खेळाडू असेल, जो प्रशिक्षक म्हणून सेवा देण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल, त्या धुळेकर बंधूने देखील भगिनीने देखील आपण क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा आणि धुळ्यातील खेळाडू चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आपले योगदान आपण जर सेवा म्हणून देऊ इच्छित असाल तर नक्कीच आपण तिथे संपर्क साधा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।